सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील आता आपल्या बरोबर आहेत। बापू, काय सांगताल? काल संजय राऊतने आरोप केलाय की अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीचे 5 खासदार पूर्ण आले तर त्यांना मंत्रिपद भाजप देणार आहे। संजय राऊत हा संध्याकाळी वेगळी दिवा स्वप्न बघणारा माणूस आहे आणि जे त्याला दिवा स्वप्न पडलं ते सकाळी टीव्हीच्या समोर सांगण्याची सवय आहे। अशा पद्धतीचं कुठलेच नेते कुठल्याच दुसऱ्या नेत्यांना अटी घालत नसतात। अजितदादांना असली कोणतीही भारतीय जनता पार्टीने अट घातलेली नाही, निश्चितपणाने मी खात्रीने सांगतो। आणि खासदार आणा म्हणून येत नसते, खासदारांची भावना झाल्यानंतर अजितदादांनी जरी बोलवलं नाही तरी ते खासदार अजितदादाकडे एक दिवस येणार आहे। काल अजित पवारांच्या पत्नी सुनित्रा पवार यांना 6 जनपद समोर म्हणजे शरद पवारांच्या बंगल्यासमोरच बंगला दिल्यामुळे विरोधकांनी टीका केली। कसं बघता याच्याकडे? विरोधकांनी टीका करण्यापेक्षा संजय राऊत यांनी यावर काल दिवसभर एकच गोष्ट ही बोलत राहिले, परंतु संजय राऊतांनी लक्षात घ्यावं की ते खासदार आहेत, परंतु त्यांना दिलेलं घर हे त्यांच्या योग्य असं दिलेलं आहे। आणि सुनेत्राताई या राज्यसभेवर खासदार गेल्या, त्याचबरोबर त्यांचे पती हे अजितदादा पवार साहेब हे ऑल इंडिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि तोही क्रायटेरिया लावून कदाचित त्यांना घर देताना राष्ट्रीय अध्यक्षाच्या पत्नीला त्यांचा वावर त्या ठिकाणी पक्षाचा जादा होणार आहे ही जाणीव ठेवून कदाचित घर दिलं असावं। विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली खरं तर विधानसभेच्या निवडणुका झाल्या। निवडणुका झाल्यानंतर प्रत्येक शिवसैनिकाला वाटत होतं की मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा खरं तर शिंदे साहेब होतील, मात्र आता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद दिलं। काय कसं बघता याच्याकडे? आमच्या सर्व शिवसैनिकाची आणि महाराष्ट्राच्या बहुतांश जनतेची हीच इच्छा होती की शिंदेसाहेब पुन्हा मुख्यमंत्री निश्चितपणानं होते, परंतु काही आकड्यांचा खेळ आणि काही भारतीय जनता पक्ष आमदारांचा प्रचंड मोठा रेटा वाढल्यामुळं कदाचित हा बदल झालाच। परंतु एकनाथ शिंदेसाहेब कोणत्या खुर्चीवर आहेत याला आता इतिहासात कोणतंही महत्त्व राहिलेलं नाही, कारण 2.5 वर्षाच्या केलेल्या रात्रंदिवस कष्टाच्या कारभारानं जनतेचे सोडवलेले प्रश्न, घेतलेले भराभर निर्णय, लाडक्या बहिणींसारखा घेतलेला प्रभावीपणे या राज्याला आवडणारा निर्णय, अनेक छोट्या छोट्या समाजासाठी केलेली विविध आर्थिक विकास महामंडळ, अशा अनेक गोष्टी, शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीनं मार्गाला माझ्या तालुक्यात आज एकही सातबारा असा शिंदेसाहेबांनी दाखला नाही की ज्याला जळी त्याचं पैसे मिळाले नाही। एक सातबारा मला दाखवायचा जळी त्याचे पैसे मिळाले नाहीत, मी राजकारण संन्यास घ्यायला आजही तयार आहे। एवढा कारभार शिंदेसाहेबांनी चांगला केल्यामुळं त्यांनी जनतेच्या मनावर त्यांचं एक वेगळं असं ठिकाण मिळवलेलं आहे। ते जनतेच्या मनावर राज्य करणारे लोकनेते झालेले आहेत। त्यामुळे त्या कोणत्या खुर्चीवर आहे यापेक्षा भविष्यात ते महाराष्ट्राचे लोकनेते म्हणूनच काम निश्चितपणानं करतील आणि जनतेचे प्रश्न प्रभावीपणे भविष्यात सुद्धा सोडवतील। सोलापूर जिल्ह्यात शिंदे गटाचे आपण एकमेव आमदार आहात की तुमचा पराजय झालेला आहे। कुठेतरी तुम्हाला विधान परिषदेवरती घेतलं जाण्याची चर्चा आहे, त्यातून तुम्हाला पुन्हा पक्षवाढीसाठी साहेब काम करायला सांगतील, काय नक्की? मी पक्षाचं तर सातत्यानं काम चालू ठेवलेलं आहे। पराभवाच्या दिवशी संध्याकाळी पासून मी माझं काम चालू केलेलं आहे। मी पूर्वी पराभूत झालो पण कधी पक्षाचं काम थांबवलं नाही। आणि शिंदेसाहेब मला काय देणार हा निर्णय सर्वस्वी शिंदेसाहेबांचा आहे, परंतु जी कोणती संधी मला देतील, मग पक्षाच्या पातळीवर असो शासकीय पातळीवरचे असो, ते काम निश्चितपणानं चांगल्या पद्धतीने करून दिलेल्या संधीचं मी सोनं करीन। माझ्यासाठी शिंदेसाहेबांचा शब्द हा शेवटचा शब्द असेल, त्यांच्या शब्दाप्रमाणे दिलेल्या शब्दाप्रमाणे मी 100% भविष्यात चांगली वाटचाल करून दाखवेन। ईव्हीएम मुळेच खरं तर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्याचा विरोधक वारंवार आरोप करतात। आपण बघितलं असेल की त्या मार्केटवाडी गावामध्ये देखील आता आंदोलन मोठ्या प्रमाणात उभं झालेलं आहे। काय नक्की ईव्हीएम मध्ये घोळ वाटतोय? मुळात ईव्हीएम मशीन आणलेले जे लोक आहेत त्यांनीच आता ईव्हीएम मशीनच्या विरोधात तक्रार करायला सुरुवात केली। काँग्रेसने आणलं, काँग्रेस आज आंदोलन करायला नाही, त्या मार्केटवाड्या
राहुल गांधी बी येणार आहेत असं मला समजलं. मग आणतानाच या गोष्टी या विचारांनी का केला नाही. आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्या, शेकडो निवडणुका देशात झाल्या, त्यावेळी ईव्हीएम मशीनच्या संदर्भानं कधी अशा एवढ्या तक्रारी झाल्या नाही. आजच का झाल्या? झालेल्या दारुण पराभवामुळं घरातून बाहेर पडणं विरोधकांना मुश्किल झालं. तर बाहेर रस्त्यावर पुन्हा यायचं कसं राजकारणात, यासाठी शोधलेला हा साधा सोपा त्यांनी मार्ग आहे. यापेक्षाला मी महत्व देत नाही. वन नेशन वन इलेक्शन घेणारे साधं बीएमसीची निवडणूक घेऊ शकत नाही असं संजय राऊत म्हणतात. तर संजय राऊत हे काय हे आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व आहे. ह्याला आताच कसं कळलं वन नेशन वन इलेक्शन होणार नाही? एका महानगरपालिकेवर संपूर्ण देशाचा निकाल बदलत असतो. याला काय तरी लॉजिक कुठेही बसत नाही. वन नेशन वन इलेक्शन ही जी भूमिका घेतलेली आहे मोदी साहेबांनी, ती ह्या राष्ट्राच्या हिताची, या देशाच्या हिताची आहे. कारण कुठली इलेक्शन वारंवार सारख्या वेगवेगळ्या घेणं, यात वेळ, जनतेचा अपव्यय, पैशाचा प्रचंड मोठा शासकीय तिजोरी पडणारा ताण, ह्या सर्व गोष्टी विचारात घेऊन एकाच वेळी ह्या इलेक्शन संपल्या, 5 वर्ष सर्व लोकप्रतिनिधी काम करायला मोकळे होत आहेत. आणि दरवेळी इलेक्शन, या वर्षी एक इलेक्शन, पुढच्या वर्षी एक, त्या पुढच्या वर्षी एक इलेक्शन, यात जनता बी अडकून पडते, लोकही अडकून, शासकीय यंत्रणेवर येणारा प्रचंड मोठा जो ताण आहे. अधिकाऱ्यांनी जनतेचे प्रश्न सोडवायचे काय, इलेक्शनचं काम करायला पुन्हा 3 महिने अधिकारी सांगते ते आम्हाला इलेक्शनचं काम आहे, तुमचं नंतर बघू, आम्हाला निवडणुकीचं काम आहे, तुमचं नंतर बघू. जनतेचा होणारे इथं हाल होतंय जनतेचं. त्यामुळे मोदी साहेबांनी घेतलेला निर्णय हा 100% बरोबर आहे. आणि या देशात असंच यापुढं घडावं, या मताचा मी वैयक्तिक आहे. बॅलेट पेपरवरती जर निवडणुका घेतल्या तर मतमोजणी दिवशी निम्मे विरोधक देश सोडून पळून जातील असं संजय राऊत म्हणतात. बॅलेट पेपरवर घ्या, ईव्हीएम वर घ्या, नाही तर अजून कुठलं तर संशोधन करा. संजय राऊत, तुमचं घर एवढं भुईसपाट काल झालेलं आहे की तुम्ही त्यातलं पत्र इटा काय चांगले असते गोळा करून झोपडं बांधा. या संजय राऊतानं शिवसेनेचं तुकडं करून टाकलं ना. आता उरली सुरली उबाटा जी काही शिवसेना आहे त्याचं वाटोळ केलं, माणूस काय राहत नाही. एकनाथ शिंदे खरं तर मंत्रिपदावरनं नाराज होते, त्यावरून संजय राऊत म्हणतात की यांची नाराजी, आनंद हे दिल्ली दरबारी आता काही राहिलेलं नाही, ते कटपुतळी झालेले आहेत मध्ये. शिंदे साहेबांचं काय झालं यापेक्षा तुमचं काय झालं हे पहिल्यांदा संजय राऊतानं बघावं. शिंदे साहेब हे दिल्लीच्या दरबारात एक वजनदार नेते आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातला त्यांचा दबदबा कोणच पुसून काढू शकत नाही. कारण महाराष्ट्राची जनता शिंदे साहेबांच्या पाठीशी प्रेमभरानं उभा राहिलेली आहे. अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काय कोणाला फायदा नक्की होईल? महायुतीला फायदा होईल? आता राष्ट्रवादी हा पक्ष कोर्टातही अजितदादांचा ठरला, अध्यक्षांच्या विधिमंडळाच्या ठिकाणी अजितदादांचा ठरला आणि जनतेच्या दरबारातही आज अजितदादांचा ठरला. जर ज्येष्ठ नेते आणि पवार साहेबांनी मोठ्या मनानं निर्णय घेतला तर निश्चितपणानं महायुतीला फायदा होईल, तोटा तर काय व्हायचं कारण नाही. परंतु त्याच दिवशी महाविकास आघाडीला मात्र त्याचा गाशा गुंडाळावा लागेल. कारण महाविकास आघाडीचं तारू जी काय आता थोडंफार शिल्लक आहे, शरद पवार या नावावरच शिल्लक आहे. ईडी, सीबीआय सारख्या जर संस्था आमच्या हातामध्ये असत्या तर आम्ही देखील भाजप सगळी मोकळी केली असती म्हणतात राऊत. मुळात हा ईव्हीएमचा घोटाळा झालेला नाही, हा खऱ्या अर्थानं दणका दिलाय संजय राऊताला, ती आमच्या लाडक्या बहिणीने दिलाय. ती झपाटा मारल्याला संजय राऊताला अजून कसा लक्षात नाही, कळलं नाही. हे निर्णय, कालची निवडणूक, लोकसभेनंतर घेतलेले सर्व निर्णय तुम्ही बारकाईनं बघा, अतिशय प्रभावी निर्णय राबवले. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा या प्रभावी लोकांनी प्रभावी निर्णय आणले महाराष्ट्रात, ते लोकाभिमुख होते. त्यामुळे जनतेने ह्या तिघांनाही मनापासून साथ दिलेली आहे. उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे, तर प्रत्येक मंत्र्याला 2.5 वर्ष देण्याचा फॉर्म्युला देखील ठरतोय. काय कसं बघताय याच्याकडे? प्रत्येक आमदाराला संधी मिळेल? मी सध्या सांगोल्यात आहे, मला या बाबतीत काय खरं तर माहीत नाही. पण समजा असं जर निर्णय झाला तरी तो स्वागतार्ह आहे, सर्वांना संधी मिळेल.
आणि संधीपेक्षाही दुसरी गोष्ट, कारभार करण्याचा अनुभव असलेली लोक जी संख्येमुळे लांब राहत आहेत त्यांनाही संधी मिळून जाईल. ही चांगला फायद्याचा निर्णय राहील, ही काय तोट्या निर्णय होणार नाही. सांगोल्याहून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.